आमच्या जावयाला का मारले? जाव विचारायला गेलेल्या सासू सासऱ्यावर तलवारीने हल्ला. डोंबिवलीतील ओसरघर परिसरात राहणारे आनंद संते यांच्या पाण्याच्या पाईपलाईनवरून शेजाऱ्यांसोबत जावयाला का मारले? जाव विचारायला गेलेल्या सासू सासऱ्यावर तलवारीने हल्ला केलेला आहे. पाण्याच्या पाईपलाईनवरून जावयाचे शेजाऱ्यासोबत भांडण झाले. गावातील भांडणामध्ये तुम्ही आमच्या जावयाला का मारले याचा जाव विचारायला गेल्या सासू सासरे आणि इतर नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली नजीकच्या आगासन परिसरात घडली आहे. तलवार आणि दगडाने झालेल्या हल्ल्यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. आनंद संते यांचे सासरे दशरथ म्हात्रे आणि त्यांची पत्नी सविता म्हात्रे आणि इतर नातेवाईक आगासन गावात पोहोचले. आनंद संते आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या त्यांच्या आपसातील भावांचे भांडण होते. तुम्ही आमच्या जावयाला मारले का असा जाब विचारसाठी गेले असता त्या ठिकाणी समोरच्या लोकांनी म्हात्रे कुटुंबियावर तलवारीने हल्ला केला. जोरदार दगडफेकही केली. कसेबसे लोक आपला जीव वाचून आगासन गावातून पळाले. या हल्ल्यात दशरथ म्हात्रे आणि सविता म्हात्रे गंभीर जखमी आहेत. आगासन गावातील काही लोक जखमी असल्याची माहिती आहे, तर मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणात म्हात्रे कुटुंबियाचा आरोप आहे की पोलीस ज्या प्रकारे गुन्हा दाखल केला पाहिजे त्या प्रकारे गुन्हा दाखल करीत नाहीत. आम्हाला न्याय पाहिजे, आमचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला आहे असं म्हात्रे कुटुंब बोलत आहे. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. मी धीरज दशरथ म्हात्रे, राहणार सोनारपाडा. सकाळी आम्ही 9, 9:30 पावणे 10च्या आसपास मला माझ्या भाऊजींचा फोन आला की आमच्या उसरघर गावात आमची तुरपल जरा वाद झालाय. तर त्यांना मी तिथून त्यांना एक पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायचा सल्ला दिला. कंप्लेंट केल्यानंतर आम्हाला असं तिथून समजण्यात आला की गावातल्या वादात बाहेरच्या त्यांच्या नातेवाईकांनी येऊन पण हात उचललाय, मारहाण केली, डानकांनी मारहाण केली. तर मग आम्ही सदर नातेवाईकांना त्याच्या जे बाहेरच्या आगासन गावातले त्याच्या मामाचे होते त्यांना विचारणा करण्याला गेलो की तुम्ही गावातल्या लोकांच्या वादात तुम्ही कशाला मध्ये येतात. त्यांनी आमचा काही नाही ऐकता आमच्यावर डायरेक्ट अटॅक केला, जीव घेणे हल्ला केला. तलवारीने, डानकांनी, गाड्यांवर दगडफेक केली. त्यांच्या लोखंडी रॉडांनी पण मारहाण केली. तलवारीचे पण माझ्या वडिलांच्या डोक्यात वार आहे. आईचा घसा धरलेला, आईचा घसा त्याच्या एका व्हिडिओमध्ये दुसरं कापण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आता आम्ही एवढ्या गंभीर 3 जणांच्या डोक्यात मार आहे, एकाच्या हातावर वार आहेत, तरी पण 226 गुन्हा दाखल केला. आम्हाला हे मान्य नाहीये. पोलिसांनी आमच्या मागणीला हे करावं आणि त्यांचे गंभीर गुन्हा दाखल करायचा आम्हाला पाहिजे.